नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना. आणि मी इथे आहे, फरची पुसत आहे. तर मी फरची ही फडक्यानेच पुसते आणि तीही छान बसूनच पुसते. कारण मी आधी पोछाने फरची पुसत होती सारखी. तर खाली बसायला मला खूप त्रास व्हायला लागला. कारण मग खाली बसणंच कंबर इतकी टाईट येऊन गेली होती, अशा कमरेच्या खूप नसा लागून गेल्या होत्या. तर मग खाली बसणं व्हायचं नाही माझ्याच्याने. तर म्हणून मग मी पुन्हा बाल्टीमध्ये पाणी घेतलं की एक फडका केला आहे आपला कॉटनचा रुमाल. तर छान त्याने मग फरची चांगलं पुसून टाकते आणि छान पुसता पण येते. कानाकोपऱ्यामध्ये हात जातो. आणि पोछा कसा आहे, असं आपण फक्त खालचं पुसू शकतो, पण पूर्ण याच्यामध्ये जात नाही, सोफ्याच्या खाली वगैरे खूप असं अंदरपर्यंत जात नाही. आणि मी एक छोटी काडी केली आहे सोफ्याच्या खालचं पुसायसाठी. त्याला फडकं गुंडाळून घेते आणि पूर्ण फिरवून घेते. तर सुरुवातीला मी फरची पुसताना दाखवलं आहे ते तुम्हाला, परंतु व्हिडिओ सुरू करायची मी विसरून गेली. आणि डबल पाहते तर माझी फरची पुसून झाली आणि समोर आली, तर मग पाहते तर व्हिडिओ बंदच होता. त्यामुळे ते काही समोरचं तुम्हाला दिसलं नाही पहिलेचं. परंतु मी छान काडी केली छोटी सोफ्याच्या खालचं पुसायसाठी, हात जात नाही म्हणून पूर्ण शेवटपर्यंत. अशा प्रकारे पूर्ण पहिले सोफ्याच्या खालचं पूर्ण पुसून घेते आणि त्यानंतर मग साईडचं पूर्ण पुसते. अशा प्रकारे मी फडक्यानेच पूर्ण फरची पुसून टाकते. आणि लायझॉल टाकते त्यामध्ये आणि थोडं मीठ टाकते. कारण मिठाने कसे, म्हणजे मीठ हे जंतुनाशक आहे, त्यामुळे. तर थोडं खडे मीठ टाकायचं. तर कोणी हळद पण टाकतात, पण मी हळद वगैरे टाकत नाही. तर लायझॉल टाकते. लायझॉलचा कसा वास पण छान येतो आणि असे हे पण नाही राहत, माशा वगैरे बसत नाही. तर त्यामुळे मी लायझॉलच वापरते फरची पुसण्यासाठी. तर अशा प्रकारे छान फरची पुसून घेते आणि पूर्ण फरच्या ह्या मी फडक्यानेच पुसते, पोछाने नाही पुसत. कारण पोछाच्या दंड्यामुळे आपल्या बसायला त्रास होतो. त्यामुळे म्हणजे अशी कमरेच्या खूप नसा लागते सारखं पोछाने पुसले का. बकेटही आहे माझ्याकडे. म्हणजे कोरोनामध्ये माझी तब्येत बिघडली होती तेव्हा घेतली होती मी बकेट, तर ती बकेट पण आहे. तेव्हा मुलं फरची पुसायचे, परंतु आता काही ते पुसत नाही आणि मी पण त्या पोछाने पुसत नाही. अशा प्रकारे छान फरची पुसून घेतली. आता मला केसाला लावायचं होतं तेल. कारण त्या दिवशी नदीमध्ये आंघोळ केल्याने केस पूर्ण खराब झाले होते. तर केसामध्ये खूप गुंता झाला आहे. तर त्यामुळे मला आता केसाला तेल लावायचं होतं. तर मी खोबरेल तेलच वापरते. याआधी मी तेल खोबऱ्याचं असं केसांसाठी करून ठेवलं होतं. कडुनिंबाचं नाही, गोडनिंबाचा पाला, मेथी, जास्वंदाची फुलं, पानं हे टाकून सगळं तेल तयार करून ठेवलं होतं. पण ते तेल संपलं. आता मला करायचं आहे ते तेल, परंतु ज्या दिवशी करेल त्या दिवशी दाखवेलच. परंतु आज मला फक्त खोबऱ्याचं तेल लावायचं होतं. थोडं कोमट करायचं, त्यानंतर केसांना छान लावायचं तेल. तर थोडंसं धूर निघेपर्यंत असं तेल गरम करून घ्यायचं. नंतर ते छोट्या वाटीत काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थोडं. आणि आता तेल थंड झालं होतं. बाहेर छान ऊन होतं, कोवळं ऊन होतं. आणि आता थंडी पडत आहे, तर अर्धा तास तरी कोवळ्या उन्हामध्ये बसायचं. कारण त्यामुळे आपल्याला जीवनसत्व मिळते. ज्यांना जीवनसत्व कमी पडते त्यांना गोळ्या खाव्या लागतात. तर गोळ्या खाण्यापेक्षा अर्धा तास तरी वेळ काढून उन्हामध्ये बसत जा. कारण उन्हामध्ये बसल्याने एक तर ऊन पण लागतं, छान बाहेरची हवा पण मिळते आणि खूप छान वाटतं. तर मी बाहेर छान बसले आणि आता केसांना तेल लावून घेणार आहे आणि छान मॉलिश करणार आहे केसांची. आणि पहिले छान टाळूवर तेल लावायचं. कारण टाळूवर तेल लावलं की ज्यांचं कुणाचं डोकं दुखत असेल तर थोडं तरी तेल तुम्ही रोज इथे टाळूला लावायचं, मधामध्ये टाळूच्या. त्याने डोकं दुखणं पण कमी होतं आणि छान असं डोकं शांत वाटतं. तर अशा प्रकारे छान केसांना तेल लावून घेतलं आणि अर्धा पाऊण तास मी बसले छान उन्हामध्ये. कारण आता मला काही आज केस धुवायचे नव्हते. 2 दिवसांनी मी केस धुणार आहे. उद्या धुईल नाही तर परवा धुवून टाकेल, पण 2 दिवस छान केसांना तेल लावूनच ठेवणार आहे. तर अशा प्रकारे केसांची मॉलिश करून घेतली आणि छान उन्हामध्ये बसली. आणि आता तेल केसांना जिरलं की मग आंघोळ करून घेणार. आता फक्त माझी आंघोळ करून देवपूजाच करायची होती.
तर अशा प्रकारे तेल लावून घेतलं, थोडा वेळ बसले आणि आता आंघोळीसाठी गेली. आंघोळ करून आल्यानंतर देवपूजा केली, जेवण करून घेतलं आणि आता वाजले 11:30. तर आता मला दुकानात पण जायचं होतं. तर त्याआधी मी आजनसऱ्याला गेली होती, तर तिथून काही वस्तू आणल्या, तर त्या मला दाखवायच्या होत्या. तर त्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे. केसाला ना छान तेल लावल्याने केस छान असे चिपकून बसले आहे छान. तर डोकं कसं छान असं आवरल्यासारखं वाटते, छान वाटतं तेल लावलं असतं. तर आता मी हे तेल आज आणि उद्या ठेवणार आहे. उद्या धुईल, नाहीतर मग परवा धुवून टाकेल केस. मी आजनसऱ्याला गेली होती, तर तिथून देवीसाठी काही दागिने आणले आहे मी. कारण आता मार्गशीर्ष महिना लागतोय आता, तर गुरुवारची पूजा असते. तर महालक्ष्मी मातेसाठी मग मी काही मला छान छान 2-3 हे मिळाले गळ्यातले, तर आणले मी. माझ्याकडे आहे जुने काही, परंतु आज मी आता नवीन आणले आहे तिथून. छान होते, पण तिथं वस्तू खूप छान मिळाल्या मला 50 रुपयामध्येच, म्हणजे 50 रुपयाला एक, याप्रमाणे मी काही वस्तू खरेदी केल्या, तर तुम्हाला दाखवते आता. हे बघा, ही ठुशी आणली आहे, छान वाटत आहे ना ही, मला खूप आवडली. याच्यामध्ये फक्त लाल कलर पाहिजे होता, लाल कलर असता तर पुन्हा छान दिसलं असतं, परंतु लाल कलर नव्हता, त्यामुळे मग मी हाच कलर आणला आहे. पांढरा आहे पण छान आहे. याच्यासोबत आहे ना असं कानातलं पण आलं आहे छान, आणि एकच दिसतं, हे कुठे दिलं का माहीत नाही, आता घरात पडलं की काय माहीत नाही, एकच दिसून राहिला. असं आहे छान, कानातलं पण आहे, 2 आहे याचे, ते एकच आहे आता. आणि एक हे आहे छान, घातल्यानंतर देवीला छान दिसेल. हे छोटंसं सगदी आहे, छान आहे ना. अशा प्रकारे हे पण एक आणलं आहे मी देवीसाठीच, आणि एक पुन्हा आहे, दाखवते तुम्हाला. आणि एक हे आहे छान, हे बघा, फक्त 50 रुपयाला एक, याप्रमाणे मी 3 आणले आहे. आणि जुने आहेच माझ्याकडे दागिने. आणि एक ही सासूबाईसाठी पिन आणली आहे केसांची, ही पण ही, आणि ही एक साडी पिन आहे, हे बघा, हे, आणि ही केसाची पिन आहे. तर हे 50 रुपयामध्ये 2, 50 रुपयाला 2. या 30 रुपयाची एक होती, परंतु 2 घेतल्यामुळे मग त्यांनी 50 रुपयाला 2 लावल्या यावल्या. आणि या बांगड्या पण, सर्दी झाली. या पण 50 रुपयाला 2च. आणि या तर मी याच्यातून घेतल्या होत्या, नवरात्रीमध्ये घेतल्या यावाल्या, सीमासाठी घेतल्या होत्या. या वैष्णवीजवळ पाठवायची काही मला आठवण राहिली नाही, वहिनीसाठी घेतल्या माझ्या यावाल्या. तर या तिला आवडल्या, तर आवडते काय माहीत नाही, पण छान आहे आपण. आणि या आपण तर कोणत्याही ठेवती, या ठेवू का या ठेवू. या 40 रुपयाला घेतल्या होत्या मी आपल्या नवरात्रीमध्ये, आणि या आत्ता आणल्या आजनसऱ्यावरून आणल्यावाल्या. आणि या आपण बांगड्या, त्याच्यात नाही की हिरवा कलर आहे छान, एक 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 हिरवा कलर आहे बघा, असं दिसतात, छान दिसतं अशा घातल्या की. छान दिसत आहे. या पण 50 रुपयाच्याच आहे. तर अशा प्रकारे मी तिथून खरेदी केली देवीसाठी, कारण आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुरू होणार आता, तर पूजा असते आज. मार्गशीर्ष गुरुवार हे मी 1994 पासून करत आहे,
तर त्यामागचे आता कारण काय आहे करण्यामागे हे मी सांगणारच तुम्हाला. मार्गशीर्ष महिना सुरू झाला की सांगेलच. तर आता इतके वर्ष झाले मी करत आहे. अजून दरवर्षी त्याचं उद्यापन करते. असं वाटते की आता पुढच्या वर्षी सोडून द्यावं, पण पुन्हा मार्गशीर्ष महिना आला की असं वाटते का नाही बा पुन्हा यावर्षी करूनच टाकावं. परंतु ते काही माझ्याच्यानं सोडणंच होत नाही. आता मी दरवर्षी करतच आहे ते. आता पहिले छोट्या मुलींना जेव घालायचे. आता गेल्या वर्षी ह्या कोरोनापासून मुलींना जेवण दिलं नाही, पण पोहत यावर्षी जमेल तसं. तर इतके वर्ष झाले मी गुरुवारचं व्रत करत आहे. 28 वर्ष झाली मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करत आहे. 28 वर्ष झाले आता. तर बघा, ह्या वस्तू आवडल्या की सांगा मला नक्की कमेंट करून. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.